नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये। आज आपण वाळवणातली रेसिपी बघणार आहोत। छान असं दिसणारे हे पापड कशाचे आहेत ते जर बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। उपवास म्हटलं की आपल्याला नुसताच भगर किंवा साबुदाणा तसा जात नाही, त्यासोबत काही ना काही लागतं। त्यासाठी हे अतिशय सोप्या पद्धतीने केलेले बटाट्याचे पापड एकदा नक्की करून बघा। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत। छान कलर आलेला आहे पापडाला, तुम्ही बघत असाल। छान पांढऱ्या रंगाचे हे पापड तळल्यानंतर दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान खुसखुशीत असे हे पापड होतात। लहान मुलांना पण खूप आवडतात आणि आपल्याला मोठ्यांना सुद्धा उपवासाच्या दिवशी काही खायला लागत असेल तर करू शकतो आपण। तर बघा, यासाठी आपल्याला 1 किलो बटाटे लागणार आहेत। मी 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे। इथे मी 1 किलो बटाटे कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेले आहेत। छान सॉफ्ट असे बटाटे 4 शिट्ट्यांवर होतात, 3 शिट्ट्यांमध्ये पण होतात, पण आपल्याला मऊसूत असे पाहिजे असतील तर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 1 किलो बटाटे मी इथे साल काढून घेतलेले आहेत। हे असे स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला संपूर्ण बटाटे, किंवा मग किसणीने किसून घेऊ शकतो आपण, किंवा पुरणाच्या चाळणीवर सुद्धा करून घेऊ शकतो। यासाठी आपल्याला एक वाटी नायलॉन पोहे, साबुदाण्याचे जे नायलॉन पोहे असतात उपवासाचे, ते लागणार आहेत। ते मी इथे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता बटाटे मी स्मॅश करून ठेवलेले आहेत। हे जे नायलॉन पोहे आहेत हे मी मिक्सरला बारीक करून घेते। याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे एकदम छान बारीक असं। 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला। 1 किलो बटाट्याला 1 वाटी पीठ। आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालणार आहे। त्यानंतर स्वादानुसार इथे मीठ घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये घालू शकता, किंवा मग लाल तिखटसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला तिखट पापड हवे असतील तर। मला इथे मी तिखट केलेले नाही आहेत, नुसतेच साधेच ठेवलेले आहे। जिरं आणि मीठ घातलेलं आहे फक्त। आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची घालू शकता। इथे तुम्ही बघत असाल अगदी पाव चमचा मी सोडा घातलेला आहे, खायचा सोडा। यामुळे हे पापड खूप छान खुसखुशीत होतात। थोडासाच घालायचा आहे सोडा आपल्याला, खूप जास्त वापरायचा नाही, अगदी पाव चमचा छोट्या चमच्याने। आता छान असं हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटे गरम गरम असतानाच गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छान मऊसूत असा गोळा तयार होतो आपला। आता इथे मी बटाट्याचा गोळा तयार केलेला आहे। आता हा ठेवून द्यायचा नाही आपल्याला, लगेचच पापड करायला घ्यायचे आहेत। उन्हामध्ये बसून करू शकत असाल तर उन्हामध्येही केले तरी चालतील सकाळी लवकर, किंवा मग घरामध्ये टाकले फॅनच्या हवेत तरी हे पापड सुकून येतात छान असे। आता मी आतमध्येच केलेले आहेत कारण ऊन भरपूर झालेलं आहे बाहेर। आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहे। मी इथे पुरी मेकरचा वापर करत आहे, किंवा मग तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही पळपाट लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता, किंवा प्लेटच्या सहाय्याने सुद्धा हे पापड तुम्ही करू शकता। मी पुढे दाखवतेच तुम्हाला। आता या इथे एक पिशवी घेतलेली आहे मी, मेन कापड, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। हे तेल आपल्याला प्रत्येक पापडाच्या वेळी लावायची गरज नाही आहे। एकदा छान व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, नंतर आपल्याला लावण्याची गरज पडत नाही। पहिल्या 1-2 पापडाला लावल्यानंतर ते पटापट निघतात। बघत असाल तुम्ही किती छान पटकन एकाच याच्यामध्ये हा पापड रेडी झालेला आहे। याच पद्धतीचे मी बाकीचे सुद्धा करून घेणार आहे। आता तुम्ही या कामामध्ये, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलांची सुद्धा मदत घेऊ शकता। मुलांनाही या कामामध्ये थोडी इंटरेस्ट वाटतो, मजा वाटते करायला, ते पण तुम्हाला अशा पद्धतीने पापड करायला हेल्प करू शकतात। त्यांचं खेळणंसुद्धा होते आणि आपल्याला पापडामध्ये मदतसुद्धा होते। पुरी मेकरचा वापर करून हे पापड पटापट केल्या जातात। जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा। एका कागदी पिशवीला तेल लावून घ्या, त्याच्यावरती गोळा ठेवा। तुम्ही छोटे किंवा मोठे हव्या त्या आकारामध्ये करू शकता। वाळल्यानंतर हे छोटे होतात। आता मी इथे प्लेटच्या सहाय्याने करत आहे। तुम्ही बघत असाल किती लवकर असा, मला आणखी पातळ हवा आहे म्हणून मी थोडंसं हे केलं, किती लवकर तयार होतो प्लेटनी पण। पटापट होतात हे पापड, जास्त वेळ लागत नाही करायला।
करायला अतिशय सोपे आणि खायला खूप छान स्वादिष्ट असे हे बटाट्याचे पापड आहेत. आणि आपण जर चिप्स केले तर 1 किलोचे खूप कमी होतात आणि 1 किलोचे पापड केले तर भरपूर असे पापड तयार होतात. आता पूर्ण 1 दिवस मी हे उन्हामध्ये वाळवून घेतले. घरात सुकल्यानंतर हे मी दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. आणि आता तळल्यानंतर हे पापड कसे दिसतात ते तुम्हाला मी दाखवलेलेच आहे. बघत असाल तुम्ही किती छान खुसखुशीत असे पापड झालेले आहेत. नक्की ट्राय करा. थँक्यू.